नमस्कार. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. विष्णुदास भावे यांच्या संगीत स्विता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग 1843 साली आजच्याच दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. सांगलीच्या संस्थानिक दरबार हॉल इथं हा प्रयोग संस्थानिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि इथून मराठी नाटकांचं भव्य समृद्ध असं दालन खुलं झालं. या रंगभूमी दिनाच्या निमित्तानं एक रंगकर्मी म्हणून, रंगभूमीवरचा एक कलाकार म्हणून मी माझ्या काही रंगमंचीय आठवणींना उजाळा द्यायचा इथं प्रयत्न करतो आहे. अर्थात फक्त रंगमंचावरच्या आठवणींना उजाळा देतो आहे, चित्रपट मालिका या संदर्भात आज बोलायचं टाळतो आहे. रंगभूमीवर पहिल्यांदा मला आठवतं आहे, म्हणजे माझ्याकडं त्याचा एक फोटोही आहे की मोठा शिशु असेल किंवा पहिली असेल, इयत्ता पहिली असेल, आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये एक छोटंसं गाणं सादर करण्यात आलेलं होतं आम्हा मुलांचं, वर्गातल्या बालमित्रांचं, आणि त्यामध्ये प्रत्येकजण काही ना काही काम करताना दाखवलेलं होतं. त्यावर रचलेलं हे गाणं मॅडम म्हणत होते आणि आम्ही त्यानुसार कृती करत होतो. म्हणजे मी जातं दळते, मी चित्र काढतो, अशी वेगवेगळी कामं प्रत्येकजण करताना दाखवलेलं होता आणि त्यानुसार आम्ही आमच्या हालचाली करत होतो. माझ्यासमोर मी पाटीवरती काढलेला हत्ती, माझी चित्रकला त्याहीवेळी बऱ्यापैकी होती आणि तो हत्ती, ती पाटी मी उचलून दाखवायचो माझ्या कडव्याच्या वेळेला. तर हे मला आठवणारं पहिलं माझं सादरीकरण रंगमंचावरचं. त्यानंतर बराच लांबलचक असा टप्पा गेला आणि तशी काही शालेय दिवसामध्ये वगैरे संधी लवकर रंगमंचावरती काही सादर करण्याची मिळाली नाही. त्यानंतर एकदम 8वीमध्ये म्हणजे कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर इथं शिक्षण घेत असताना इयत्ता 8वी साधारण 1978-1979 या दरम्यानची ही गोष्ट. आणि त्यावेळी आमच्याच घरी एक दिवाळी अंक आलेला होता. त्या दिवाळी अंकामध्ये केळी खाणारा न्यायाधीश नावाची एक छोटीशी नाटिका, एकांकिका म्हणूयात अशी होती, ज्यामध्ये एका न्यायाधीशाला केळं खाण्याची खूप सवय असते आणि केळं खाल्ल्याशिवाय त्याला निकाल द्यायला सुचत नसतं. असं एक विनोदी ढंगाचं नाटुकलं होतं. त्यामधली फिर्यादी बाबाजी नावाचा ही भूमिका माझ्या वाट्याला आलेली होती. यामध्ये आमचेच वर्गमित्र बरेच जण, राजेश जोशी, किरण गुमटे वगैरे वगैरे मंडळी होती आणि आम्ही सर्वांनी हे छान असं नाटक केलेलं मला आठवते. पण दुर्दैवानं या नाटकाचा फोटो मात्र कुणी काढल्याचं मला आठवत नाही आणि त्यामुळं माझ्याकडं ती आठवण फक्त आठवणीतच आहे. त्यानंतर थेट 1986 साली विट्याला प्रथम वर्ष वाणिज्याला असताना रंगमंचावरती मी गेल्याचं मला आठवतं. प्रथम वर्षाला असताना घेतलं शिंगावर हे मनोहर काटदर यांचं विनोदी नाटक महाविद्यालयीन स्नेहसंमेलनामध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि कोकिळ सर, घोडके सर, आणखीन काही शिक्षक ज्यांची नावं मला आठवत नाहीत, बहुतेक पाटील सर होते, या सर्वांनी मिळून हे नाटक बसवलेलं होतं आणि त्यासाठी माझी निवड झाली. पहिल्यांदा एक छोटीशी भूमिका मला देण्यात आलेली होती. मात्र एका त्यातल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या म्हातारे बुवा, भन्नाट असं हे एक वल्ली पात्र, जे करायला कुणी तयार होईना, ज्याला त्याला नायकच व्हायचं होतं आणि त्यानंतर हे पात्र रिकामं पडलं होतं आणि हळूच संधी साधत मी ते पात्र मिळवलं आणि त्या पात्राने मला त्या वर्षीचा अभिनयाचा पहिला क्रमांक मिळवून दिला. हे मला खूपच एक कलाटणी देणारं वर्ष ठरलं आणि हे नाटकसुद्धा, ज्यामुळं रंगमंचावर वावरण्याचा माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि माझ्या वाट्याला कौतुकही पुष्कळ आलं. आता पहिल्या वर्षी हे सुंदर असं सादरीकरण झाल्यामुळं दुसऱ्या वर्षी, द्वितीय वर्ष वाणिज्याला बळवंत महाविद्यालयातच माझ्या वाट्याला डॉक्टर नाय ही भन्नाट असा जो फारस दिनूच्या सासूबाई राधाबाई हा लिहिलेला होता बबन प्रभू यांनी अतिशय सुंदर रीतीनं. आणि अर्थात त्यावेळी या नाटकानं प्रचंड रंगमंच गाजवलेला होता आणि रसिकांची वाहवा मिळवलेली होती. यातली आत्माराम भेंडे यांनी साकारलेली डॉक्टर नाय ही तुफान विनोदी भूमिका माझ्या वाट्याला आली. गुरांचे डॉक्टर असलेले हे डॉक्टर नाय हरतरीचे उद्योग करून धमाल उडवत असतात आणि अशा पद्धतीचं हे नाटक
ज्यामध्ये किरण भिंगारदिवे, दया पवार, आणखीन काही छान असे मित्र सहभागी होते आणि हे नाटक तुफान त्यावर्षी स्नेहसंमेलनामध्ये गाजलं। याही भूमिकेसाठी मला त्या वर्षीचा पुन्हा अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला। पहिल्या वर्षीचा अभिनयाचा पुरस्कार साहित्यिक डॉक्टर शंकरराव खरात यांच्या हस्ते आणि दुसऱ्या वर्षीचा अभिनयाचा पुरस्कार मला अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या हस्ते मिळाला। तिसऱ्या वर्षी आमच्या कॉलेजनं नाटक बसवायला घेतलं, तेही विनोदी ढंगाचं होतं आणि ते होतं 3 चौक 13। यामधले अण्णा अर्ध्या चड्डीमध्ये वावरणारे ही भन्नाट व्यक्तिरेखा पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आली आणि या भूमिकेनं सुद्धा मला पुन्हा एकदा अभिनयाचा पहिला क्रमांक मिळवून दिला। म्हणजे 3 वर्ष सलग मी अभिनयात चांगल्यापैकी काम करू शकलो। ही 3 वर्ष माझ्यासाठी मंतरलेली होती। म्हणजे रंगमंचानं मला इतकं भरभरून या 3 वर्षामध्ये प्रेम दिलं किंवा प्रगती दिली, उत्साह दिला, कौतुक दिलं की अक्षरशः मी भारावून गेलो। त्यानंतर म्हणजे 90 साली पंढरपूरला परतल्यानंतर तो काळ मात्र थोडासा रिकामाच गेला। म्हणजे तसं नाटक, एकांकिका असं काही वाट्याला आलं नाही, पण मुरळी नावाच्या एका राज्यनाट्य स्पर्धेतल्या नाटकामध्ये अकलूजचा सगळा ग्रुप होता आणि त्यांच्यासोबत मला एक छान अशी आंधळ्या वादकाची भूमिका साकारायला मिळाली। खूपच छान अशी ही भूमिका होती आणि यासाठी संबळ वाजवायला मी शिकलो किंवा तसा प्रयत्न केला। हे नाटक सोलापूर हुतात्मा स्मृती मंदिर इथं सादर झालं। दुर्दैवानं याही नाटकाचे एकही फोटो माझ्याकडे उपलब्ध नाही। त्यानंतर मग छोट्या मोठ्या एकांकिका मी स्वतः लिहायला सुरुवात केली आणि मी स्वतःच काही पंढरपूरचे मित्र जमवून या एकांकिकांचे प्रयोग कधी स्पर्धेमध्ये, कधी कुठं असे गणेशोत्सवामध्ये सादर केले। त्यानंतर पंढरपूरच्या विनय बडवे महाराज यांच्या गाजलेल्या नाट्यसंस्थेमध्ये मला प्रवेश मिळाला आणि त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या नाट्यसंस्थेमार्फत सादर झालेले गुडबाय डॉक्टर, नटसम्राट, चांदणे शिंपीतजा यासारख्या नाटकामध्ये मला छानपैकी भूमिका साकारायला मिळाल्या। गणेशोत्सवामध्ये 10-15 मिनिटाची होणारी नाटुकली गणेशोत्सवाच्या गणेशाच्या रंगमंचावरती, व्यासपीठावरती हा सर्वात भन्नाट अनुभव मी घेतला। अतिशय उत्साहामध्ये, प्रसन्नतेत या गणेशोत्सवाच्या 10 दिवसात ही नाटुकली सादर होतात आणि त्यामध्ये काही मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी मी रंगमंचावरती गेलो आणि याचा छान असा आनंद घेतला। लोकमत गणेश मंडळ शिवाजी अप्पा कोळी याचं खास उल्लेख करावा लागेल। यामध्ये मी जवळपास 2007 ते जवळजवळ पुढची एक 10 वर्ष अतिशय सुंदर रीतीने सहभागी होत राहिलो आणि इथल्या नाटुकल्यांमध्ये विविध अशा भूमिका छानपैकी मला साकारायला मिळाल्या। कथाकथनाचेही प्रयोग जे मी राज्यभर केले तोही रंगमंचाचाच एक छान असा सादरीकरणाचा भाग होता। आटपाडीला झालेल्या कथाकथन स्पर्धा ज्या व्यंकटेश माडगुळकरांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये मला द्वितीय पुरस्कार मिळाला आणि तिथून माझे कथाकथनाचे कार्यक्रम सुरू झाले आणि खूप छान असा हा टप्पा मला 5-7 वर्षांचा गेला। राज्यातल्या विविध शाळा, महाविद्यालयं, गणेशोत्सवाचे कार्यक्रम, आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम किंवा इतर सोहळे यामधून माझं कथाकथन रंगत गेलं। 2 ग्रामीण साहित्य संमेलनाचं कथाकथनाचं अध्यक्षपद मला भूषवायला मिळालं, थोरा मोठ्यांचा सहवास लाभला। त्याचप्रमाणे हास्यसम्राट या झी मराठीवरच्या विनोदी कार्यक्रमातून मला आपली कला सादर करायला मिळाली। अंतिम 10पर्यंत मला हास्यसम्राटमध्ये सहभागी होता आलं। हाही माझ्यासाठी एक रंगमंचाचा खूप सुंदर असा अनुभव। तर आजच्या मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं रंगमंचावरच्या माझ्या काही कामांचा आढावा मी आपल्यासमोर या ठिकाणी घेतला। यानंतरही आपण असंच भेटत राहू, बोलत राहू। तर आजच्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीवरच्या सर्वच माझ्या मित्रांना, सहकाऱ्यांना, सर्व रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन।